पावसाबाबतची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली असून हवामान खात्याकडून महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा देण्यात आला। बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळेच आता महाराष्ट्रामध्ये ढगफुटी सदृश पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। आंध्र प्रदेश, ओडिशासह महाराष्ट्रामध्ये देखील पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता वर्तवली गेली असून अवघ्या 3 तासामध्ये ढगफुटी सदृश पाऊस महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांमध्ये पडणार आहे। मराठवाडा, विदर्भामध्ये देखील बहुतांश ठिकाणी पावसाच्या सरी बरसणार। हवामान खात्याकडून महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला। आज सकाळीच बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तीव्र झालं आणि पुढील 2 दिवस हे क्षेत्र असंच कायम राहणार। कमी दाबाचं क्षेत्र आता उत्तरेकडे सरकून पश्चिम वायव्य दिशेकडे सरकण्याची शक्यता आहे। त्यामुळेच महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांमध्ये हा धोका सर्वात जास्त वाढला। महाराष्ट्रावरती मोठं संकट ओढावलं असून ढगफुटी सदृश पाऊस अचानक पडणार आहे। हवामानामध्ये होणारा हा बदल अचानक होणार असून अवघ्या 2 तासामध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवली जात आहे। 2 ते 3 तासामध्ये ढगफुटी सदृश पाऊस पडणार असल्यामुळेच हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रासह अरुणाचल प्रदेश, मेघालय, छत्तीसगड, बिहार या राज्यांमध्ये देखील अतिमुसळधार पावसाच्या सरी कोसळणार। या मुसळधार सरी पुढील आठवडाभर या जिल्ह्यांमध्ये बरसणार। देशभरामधील 20 राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला गेला असून या पावसाचा धोका सर्वात जास्त महाराष्ट्राला असणार। पावसाचं वारं महाराष्ट्राच्या दिशेने वेगाने सरकत असून आज मध्यरात्री महाराष्ट्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तीव्र होणार असून बंगालच्या उपसागराकडून येणारं कमी दाबाचं क्षेत्र आता महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांमध्ये विस्तीर्ण होणार असून अवघ्या काहीच तासांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस या जिल्ह्यांमध्ये पडणार असल्यामुळेच हवामान खात्याकडून धोक्याचा इशारा महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांना देण्यात आला। कोणत्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होणार आणि कोणत्या जिल्ह्यांना धोक्याचा इशारा आहे ते आपण पाहणारच आहोत, कारण या 3 तासामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन रस्त्यांवरून नद्या वाहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। नैऋत्य मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास आता पश्चिम राजस्थानमधून सुरू झाल्यामुळेच महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर अवघ्या 3 तासामध्ये चांगलाच वाढणार आहे। पुणे वेधशाळेने देखील महाराष्ट्रातील हवामानासाठी मोठा धोक्याचा इशारा दिला। महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता देखील वर्तवली जात आहे। जोरदार पाऊस तर बरसणार आहेच, परंतु सध्या मान्सूनच्या परतीच्या प्रवासामध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट देखील होणार आहे। सध्या महाराष्ट्रातील पूर्व विदर्भ आणि मराठवाडा परिसरावर देखील चक्राकार वारे वाहत आहेत। त्यामुळेच या भागांमध्ये पावसासाठी पोषक हवामान निर्माण झालं असून या भागांमध्ये देखील विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होणार आहे। बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मोठं संकट महाराष्ट्रावरती ओढावलं असून पुढचे 3 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत काळजीचे असणार आहेत। त्यामुळेच महाराष्ट्रातील नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे। हवामान खात्याकडून ज्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या सूचनांचं पालन देखील नागरिकांना करायचं आहे। कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नका अशा सूचना देखील प्रशासनाकडून दिल्या जात आहेत। बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळेच या मोठ्या संकटाला सामोरं जावं लागत आहे। हे संकट आता महाराष्ट्राकडे सरकत असल्यामुळेच महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढत असून अवघ्या काहीच तासांमध्ये पावसाचा वेग आणखीन जास्त वेग घेणार आहे। त्यामुळेच महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस पडणार असल्यामुळे धोक्याचा इशारा देण्यात आला। मान्सूनचा पॅटर्न मध्ये झालेला हा अचानक बदल महाराष्ट्रावरती खूप मोठं संकट घेऊन आलेला आहे। महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांना धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे त्या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाच्या सरी बरसणार असून ढगफुटी सदृश पाऊस पडणार असून पूर परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते। तर चला पाहूया कोणत्या जिल्ह्यांमध्ये धोक्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। पुणे जिल्ह्यामध्ये काल तर मुसळधार पावसाने थैमान माचलं होतं, परंतु येणारे पुढचे तास देखील पुणे जिल्ह्यासाठी अत्यंत धोक्याचे असणार आहेत। अतिवृष्टीचा मोठा धोका पुणे जिल्ह्याला असणार आहे। पुढील 3 ते 4 तासामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस पडणार असून रस्त्यांवरून नद्या वाहतात की काय अशी परिस्थिती पुणे जिल्ह्यामध्ये निर्माण होऊ शकते। पुणे जिल्ह्यामध्ये कमी दाबाचं क्षेत्र विस्तीर्ण होणार असून पुणे जिल्ह्यामध्ये अवघ्या काहीच तासामध्ये पाणीच पाणी होणार। त्यामुळे धोक्याचा इशारा पुणे जिल्ह्याला देखील आहे।
रायगड जिल्ह्यामध्ये देखील हवामान खात्याने धोक्याचा इशारा दिला। नैऋत्य मोसमी पावसाचं वारं म्हणजेच मान्सूनचा परतीचा प्रवास आता रायगड जिल्ह्यामध्ये जोरदार बरसणार। त्यामुळेच रायगड जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्री पावसाचा जोर चांगलाच वाढणार आहे। हवामान खात्याकडून रायगड जिल्ह्याला धोक्याचा इशारा देत नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं। येत्या 24 तासामध्ये रायगड जिल्ह्यामधील माथेरान येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून 271 मिलीमीटर पावसाची नोंद ही सध्या रायगड जिल्ह्यावर झाली आहे। पुढील 3 ते 4 तासामध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील वर्तवण्यात आला। बंगालच्या उपसागराच्या वायव्येकडे सरकणारं क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील विस्तीर्ण होणार। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तीव्र होणार असून पुढील 3 ते 4 तासामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ढगफुटीची दाट शक्यता वर्तवली जात आहे। हवामान खात्याकडून ज्या 9 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा देखील समावेश असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना देखील काळजी घ्यावी लागणार। महाराष्ट्रात सध्या परतीचा पाऊस धुमाकूळ घालताना दिसून येत आहे। काल जोरदार पावसाने हजेरी लावली असून मुंबई शहरामध्ये देखील अतिवृष्टी झाली। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली, त्यामध्ये मुंबई जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पावसाने धुमाकूळ घातला। त्यामुळेच मुंबई शहराला देखील आता परत धोक्याचा इशारा देण्यात आला। हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबई शहरामध्ये जोरदार पाऊस हजेरी लावणार असून पुढचे 3 ते 4 तास हे मुंबई शहरासाठी धोक्याचे असणार आहेत। अतिवृष्टी मुंबई शहरामध्ये होणार असल्याची शक्यता वर्तवली गेली आहे। पालघर जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पावसाची बरसात होणार। पालघर जिल्ह्यामध्ये हवामान खात्याकडून धोक्याचा इशारा देण्यात आला। बंगालच्या उपसागराकडे वायव्येकडे सरकत असणारं कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामध्ये देखील तीव्र होणार असून अतिमुसळधार पावसाच्या सरी पालघर जिल्ह्यामध्ये देखील बरसणार आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील अतिवृष्टीची दाट शक्यता वर्तवली जात आहे। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील नागरिकांना देखील कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नका अशा सूचना देखील प्रशासनाकडून देण्यात येत आहेत। हवामान खात्याकडून अचानक बदल जाणून घेत धोक्याचा इशारा 9 जिल्ह्यांना देण्यात आला। त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा देखील समावेश आहे, कारण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील चक्राकार वाऱ्याची स्थिती ही सक्रिय होत असून मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य पाऊस पडणार आहे। त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यामध्ये देखील धोक्याचा इशारा देण्यात आला। नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस हजेरी लावणार असून आज मध्यरात्री नाशिक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवली गेली आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाट देखील होणार आहे। त्याचबरोबर वादळी वारा देखील सुटणार असून चक्रीय वाऱ्याची स्थिती नाशिक जिल्ह्यामध्ये सक्रिय होणार आहे। त्यामुळे चक्राकार वारे नाशिक जिल्ह्यामध्ये वाहणार आहेत। गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये देखील विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि मुसळधार पाऊस बरसणार। गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये देखील विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि जोरदार पाऊस असा अंदाज वर्तवला गेला। भारतीय हवामान खात्याकडून महाराष्ट्रातील जिल्ह्यांना धोक्याचा इशारा देण्यात आला। त्यामध्ये गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये देखील विजांचा कडकडाट होणार आहे। अति जोरदार विजांचा कडकडाट होणार असून खूप धोक्याचं संकट आहे। त्यामुळेच गोंदिया जिल्ह्याला देखील रेड अलर्ट देण्यात आला। महाराष्ट्रातील या 9 जिल्ह्यांमध्ये परतीचा पाऊस जोरदार हजेरी लावणार असून पावसाचा जोर चांगलाच वाढणार। वेधशाळेने अंदाज वर्तवलेला असून संपूर्ण महाराष्ट्रासह गोव्यामध्ये देखील वादळी वारा सुटणार आहे। महाराष्ट्रातील या 9 जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसणार आहे, कारण या जिल्ह्यांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेलं आहे। त्याचबरोबर पुढील 2 ते 3 दिवस हे महाराष्ट्रासह गोवा, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, पूर्वेकडील राज्यांसाठी देखील धोक्याचं असणार आहे। त्यामुळेच नागरिकांना सतर्कता बाळगावी लागणार। त्याचबरोबर प्रशासनाकडून सांगण्यात आलेल्या सूचनांचं पालन देखील करावं लागणार आहे। पश्चिम राजस्थानकडून येणारं हे पावसाचं वारं महाराष्ट्रामध्ये चांगलं जोर धरणार असून महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा आता हवामान खात्याने दिलेला आहे।